अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची आता बातमी पाहूयात। पवारांनी निलेश लंकेंबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। निलेश लंके भाजपमुळे शरद पवारांसोबत गेले असं अजितदादांनी म्हटलंय। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी हे विधान केलंय। निलेश लंकेंना दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, मात्र भाजपनं जागा सोडली नाही असंही अजितदादा म्हणाले। या अनौपचारिक गप्पांमध्ये दादा नेमकं काय म्हणाले पाहूया। अहमदनगरमधून निलेश लंके लढण्यासाठी तयार होते। नगरची जागा महायुतीकडे असल्यानं देता आली नाही। आम्ही दक्षिण नगर आणि माढ्याची जागा मागितली होती। भाजपनं दोन्ही जागा सोडल्या नाहीत। पारनेरमधून पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी लंकेंचा आग्रह होता। विखे पाटलांच्या त्रासानं लंके मवियात गेले। दरम्यान या गौप्यस्फोटानंतर शिळ्या कढीला ऊत कशाला अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंनी आता दिली आहे। ना पाणी आता पुला घालून गेलं ना, आता मी खासदार झालो, सगळं झालं, आता मागचे काळे कोळसे काढीत बसायचे का? असं झालं असं, तसं झालं असं, आता आलो आपण निवडून आलो, सगळं झालं, आता मागल्या गोष्टी पडतात। अजित पवारांवरील निलेश लंकेंवरील केलेल्या विधानावरून आता महायुतीतच ठिणगी पडली आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी अजित पवारांवर जहरी टीका केल्याचं पाहायला मिळते। खुमखुमी असेल तर वरिष्ठांशी बोलावं, पण पक्षाचे वरिष्ठच बोलत असतील तर अवघड आहे अशा शब्दात प्रवीण दरेकरांवर त्यांनी मला वाटतं अजितदादांसारख्या एका जबाबदार नेत्याने, जो या महायुतीमधल्या घटक पक्षाचा एक प्रमुख नेता आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी मला वाटतं अशा प्रकारच्या वक्तव्यांनी आपल्या मित्रपक्षांमध्ये वातावरण कलुषित होईल अशी भूमिका घेऊन बोलणं अपेक्षित नाही।